उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या संदर्भातली, कारण देशाला लवकरच नवे उपराष्ट्रपती लाभणार आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। खासदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय। एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं बी सुदर्शन रेड्डी यांनी आपलं नशीब आजमावलंय। संख्याबळानुसार एनडीएचं पारडं जड आहे, मात्र नेमकी कोण बाजी मारेल याचं चित्र अगदी काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे। तर उपराष्ट्रपती पदासाठी कोणी कोणी मतदान केलंय आपण बघतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी मतदानाचा अधिकार बजावलाय। तर मतदान करण्यासाठी आज राहुल गांधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। काँग्रेसचे जयराम रमेश, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांनी, खासदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। तर प्रियंका गांधी यांनी सुद्धा मतदान केलंय। तर महाराष्ट्रातले खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांसाठी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय।